1 महिन्याचा वेळ त्यांना दिलेला. त्याच्या आत सगळ्या मागण्या जे दिलेल्या आहेत हैदराबादच्या गॅजेटसह सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच पाहिजे. हे 10 महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे. सगळे गुन्हे मागं घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेलं की आम्ही घेणार म्हणून ते 13 जुलैच्या आत हे सगळं करायचं. मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे. 57 लाखाच्या नोंदी मिळाल्या. ते पण जे काय शिंदे साहेबांची समिती त्याला 1 वर्षाची मुदतवाढ, जे आपले विषय ठरलेले आहेत आमचे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे 8-9 विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही त्यावेळी सांगितलेले आणि मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री यांना हे विषय माहीत. त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला गरज नाही, माहीतच नाही काय. पण 13 जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, 50% आतच पाहिजे. पाटील, कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीचं आंदोलन सुरू झालं, त्यांना सुद्धा शब्द दिला होता की कॅबिनेटमध्ये सरकार चर्चा करणार. आज त्यांचं शिष्टमंडळ जाणार होतं, ते शिष्टमंडळ सुद्धा कॅन्सल झालं. एकंदरीतच मराठा आणि ओबीसीच्या चर्चेमध्ये वादळ नको म्हणून कदाचित कॅबिनेट कॅन्सल केली असेल. नाही, ते बी माहीत नाही मला. मी कशावर शंका घ्यायचं, बोलायचं म्हणून बोलत नाही, भाषण करायचं म्हणून करत नसतो, मीडियाच्या बांधवात बोलायचं म्हणून बोलत नसतो. काय प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहीत नाही. आणि वादंगण फदंग व्हायचा काय संबंध आहे, त्याचा काय संबंध आहे. विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून मग आता आम्हाला नाही, आम्ही किती लढूत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे राव. राज्याला उभ्या राज्याला प्रश्न पाडण्यासारखा विषय. उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतंय. आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना. आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही, माझ्या मराठ्याच्या पोराचं तर वाटलं झालंय. मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले, सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी, कामगार, माथाडी कामगार, डब्यावाले, ट्रॅक्टर हाणणारे, टेम्पो हाणणारे, रिक्षा हाणणारे, बैलगाड्या हाणणारे सगळे मराठी आता आमचे बी एक होतील ना. आम्हाला तर आरक्षणच नाही. तुम्हाला असून तुम्ही इतकं लढताय मिळू नये म्हणून, तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकदीने लढू. आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेद आता. कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले, इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागलेत, तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तेही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत. कारण तसे संदेश माझ्याकडे यायला लागले. आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्याने जे तुम्ही बघताय, आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले, तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का, झोपलेले का नुसते. जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना, मग तो कोणत्या पक्षाचा आमदार, माजी आमदार, खासदार असो ना, त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार नाही. 100% उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाही. सगळ्या मराठ्यांच्या पोरांच्या बाजूने उभा राहिले पाहिजे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पण तिथे गेले होते. त्यांनी पण असं म्हटलं की जर ओबीसी मधून आरक्षण देणार नाही असं सरकार म्हणते तर किमान या समाजाला ते सांगावं, समजावून सांगावं, गैरसमज दूर होतील. म्हणजे थेट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते उतरले थोडक्यात. ते काय आज थोडीच ते काय सांगायची गोष्ट, पहिल्यापासूनच काही वेळेस आंध्रातून काही ते काय ते सांगण्यासारखा विषय नाही. समजा नाराज होण्यासारखा बी आमचा काही विषय नाही की का गेले, त्यांना जाणे अधिकारी गेले, तुमचं म्हणणं आहे त्यांचं ओबीसी आरक्षणाला विरोधी, तर ते आज थोडा आहे, सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती. पण पाटील, वडीगोद्रीला मागच्या 2 दिवसापासून आता नेत्यांची गर्दी व्हायला लागली. आता ओबीसी एक होतं सगळं, आम्हाला काहीच वाटत नाही. त्याच्यात काय वागू आहे, कव्हाही एक नाही. आज तुम्ही ते विषय घ्यायला लागलात. आम्ही उपोषणाला शांततेत बसलो तेव्हा ते मोर्चे काढीत होते, एवढं सगळ्या महाराष्ट्रात सभा घेत होते. त्याचं काय असतंय, आम्हाला काय वाटत नाही. ते मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला. त्यांना असून जर ते इतकं लढायला लागलेत विनाकारण, आमचं आणि त्यांचं काय नसून आमच्या विरोधात ते इतकं हरडायला लागलेत, तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना. आता घराघरातले महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत. यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागलेत, तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठ्यांनी सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं. आपल्याला तर नाहीच आहे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली.
की आपल्याला आरक्षण नाही, आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे. मला लय बेनिफिट झाला उलट. आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला आता. म्हणजे कोणत्या पक्षात काय होता, इकडे काय होता, तर त्यांचे आता फोन येतात किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत, आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागलेत. मग त्यांना असून जर ते इतके ताकदीने लढायला लागलेत तर आपल्याला नाहीच आहे. मग आता आपण किती ताकदीने लढलं पाहिजे. म्हणजे आता आमचे चौपटीनं उलट लोक एकत्र झाले. म्हणजे मराठा आंदोलन आक्रमक होणार होता पहिल्यापासूनच आहे. आणि जास्त त्यांच्यामुळं नाही, त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही, त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत, लहान करणार नाहीत. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जरी एकत्र आली तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार. त्याला धरून प्रश्न आहे की कालच छगन भुजबळ म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील. म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहेत आणि त्याची पुनरावृत्ती काल पुन्हा केली. आणि गरज पडल्यास मी आंदोलनात उतरेल. ते कवा नव्हता उतरायला. मधल्या काळात थोडं काय झालं असं म्हणून राहिला समजी बाजूला. ध्यानळी फांडळी लागली असं, भजे खाल्ले असते, खांदबार काही मिरच्या फारच्या, कवा नाही देऊ. हो भविष्यात गेलं त्याचं असलं गोरगरिबाच्या लेकराचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात. भविष्य गेलं त्याच्यात. त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला की ते विरोधात नाही. ते पहिल्यापासूनच विरोधात आहे. भविष्यात त्यात घातलंय त्यांनी. लोकांच्या लेकरांचे मुडदे कसे पडते, आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, मराठ्यांच्या लेकराच्या नारड्याला नख लावायचं काम त्याने आयुष्यभर केलेलं आहे. त्याच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवत नाही ते आमच्याकडून बोलत म्हणून. जे उपोषण चालू आहे ओबीसीचं, तिथं म्हणतात की जरंगे यांच्या आंदोलनाला सरकार रेड कार्पेट टाकत आहे. मराठा समाज ओबीसी मध्ये आलेला आहे 80% असं जरंगे पाटील सांगतात. त्यामुळे आम्हाला धक्का लागतात आणि त्यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट आणि आमच्याकडे दुर्लक्ष असा आरोप आहे. नाही नाही असं कुठं असतं. येते तर तुम्ही खरंच बसा ना. हे नाही काय म्हणते त्याला, अस्तित्वाचं असल्यासारखं बसा. विरोध करायचा म्हणून बसणार, मनात काहीतरी वेगळं ठेवून बसणार. आमचाच विरोध नाही तुम्हाला त्याच आंदोलनाला. तुमचा लाड सरकारने जास्त केला ते सांगतोय ना, आमच्याकडे कोणी काय बघा ना. तेच म्हणतोय ना मी. काहीतरी दुःख असतं, आम्हाला दुःख आहे म्हणून 4 जण जास्त येऊन प्रश्न सोडायचं बघतात. तुम्हाला आहे ना, समजा तुमच्या विहिरीत पाणी आहे तरी दुसऱ्याची विहिरीत मोटरी टाकून राहील तुम्ही. तुम्हाला आहे ना, त्याच्यामुळं त्या शिरेश वाटत नाही. कारण त्यांच्याही समाजाला वाटतंय, खरं सांगतो हो, पटवून घेत जा, त्यांच्याही समाजाला वाटतं आपल्याला आहे ना, कशाला मराठ्याला विरोध करायचा उगाच. त्याचं ऐकून आपल्याला धक्का लागत नाही, काही नाही. गोरगरीब मराठ्याचे लेकर आरक्षणात आले पाहिजे. त्या ओबीसी बांधवाला वाटतं, गावखेड्यातल्या धनगर बांधवालाही वाटतं गोरगरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे. हे आपले कशाला विरोध करतात उगत. हे गाड्या घोड्या भरून आणतात म्हणजे हे राजकीय लोक आणतात. ते राजकीय लोकांचा स्टंट आहे तो. आणि आमचा विरोध नाही हो त्यांना. मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठेवलं आणि वर स्लॅपवर जरी ठेवलं आम्हाला नाही अडचण. आम्ही खुनशीपणानं बदला घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो. आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो. विरोध करायचा, कोणाची तरी दुश्मनी, कोणाचं तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही. काही मिळावं, राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही आहेत. तुम्ही खुनशीपणानं करताय. तुमच्या लेकराला आहे ना आरक्षण, मिळून द्या ना आमच्या लेकराला. असं कुठं असतं का तुमच्याकडे कोणत्या मंत्र्यांनी यावं नाही यावं याचा मालक मी थोडाच आहे. मी थोडाच राष्ट्रपती आहे म्हणून जा रे तिकडे 5-25 जण या जरा एक फेरफाटका आणून मी काय माझ्या काय हातात आहे का काय. बरं तिथं 100 मंत्री आले, मला काय दुःख आहे बा. ज्याला दुःख कोणाला असतं, ज्याला आपण विरोधक मानलंय त्याला. आम्ही त्याला विरोधकच नाही मानला. आता किती बारे सांगू, मानलंच नाही, मानणार बी नाही. विरोधक कोण आहे? आता सगळं महाराष्ट्रात माहिती आहे ना. ओबीसीचा मराठ्यांचा वाटोळा करणारा कोण, लय पाप डोक्यावर घेतलेलं त्यांनी. ओबीसीचं सुद्धा, गोरगरिबाचं, 12 बलुतेदारांचं, मराठ्यांचं सुद्धा लई. आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतलेले. हा, धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी मागे सभा घेऊ तेवढ्या सभा बरं का, जाहीरपणानं सांगतोय मी, तेवढ्या सभा जर एसटी आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतल्या असत्या ना, आता बहुत मिळाले असते. त्यांनी धनगराचा शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना एसटी मधून आरक्षण मिळावं. एक शब्द सुद्धा नाही काढला त्यांनी. म्हणजे त्यांच्या लेकरा सुद्धा पापडाकर घेतलं. त्यांचे लेकर धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले, पण आरक्षणाचा विषय त्यांना नाही मांडला. एवढं जर त्या एसटी आरक्षणासाठी लढले तर मागच धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असतं. एक महत्वाची मागणी बद्दल आता विचार सुरू झालेला आहे.
नाही नाही, असं नाही म्हणता येणार, असं नाही म्हणता येणार. परंतु धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणाने बोलायचा. तुम्हाला आमिषाचा रोष व्यक्त जर करायचा असेल तर मग त्याला आमचा नाविलाज आहे. पण एक प्रामाणिकपणाने जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका. धनगर बांधव ताकदवर आहे, धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय. फक्त नेत्यांनी हे मनावर घ्यायला पाहिजे, आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं आणि एसटीतूनच द्यायचं. तुम्ही म्हणताय मराठे खांद्याला खांदा लावून उभा राहणार त्यांचे. तुम्ही म्हणताय की एनटी मध्ये आरक्षण द्या असं तसं. जरांगे यांना विजय म्हणजे कोण, एनटी म्हणजे कोण, हे तुम्ही धनगरां लोकांना बोलताना हे माहिती तरी आहे का? खोडा आणि जोडा ही जरांगे यांची राजनीती आहे. जाऊन दे त्याला, बसा म्हणा कवर. 54 लाख नोंदी ज्या सापडल्या आहेत त्यामुळे ओबीसीला धक्का त्यांना बसणार नाही. त्यांना हे मग आम्हाला सांगा. त्यांना मग भाषाच कळणार नाही. मी त्यांच्या लेकराच्या बाजूने बोलतोय, धनगराच्या. आणि ते मला विजेन एन हे शिकवायला लागले. काय प्राथमिक शाळेत काय शिक्षक झाले का तुम्ही? बोर्ड घेतला आणि फळा घेतला आणि लागले लिहायला खडून लगी. मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूनं, ते चांगले व्हावे, ते मोठे व्हावे, त्याच्यासाठी ताकद लावा. आणि कुंकड बरळत असली तर तुमचा उद्योग तुम्ही बघा, बघू आम्ही आमचा. महत्वाचा विषय आहे जात भुजबळांना गणनेचा. टार्गेट करून धनगरांना भाऊ म्हणायचं असा सगळा हा खेळ सुरू आहे. आम्ही विचार आता हे कोण म्हणतंय? हे तेच अच्छा, म्हणजे शेवटी आणखीन त्याचीच माय आहे. भुजबळांना टार्गेट करून धनगरांना भाऊ म्हणताय असं राजकारण सुरू आहे. तुम्हाला काय करायचं? मी त्याला टार्गेट करीन नाही तर काही करीन. तुमचं नामचं काही आहे का? त्याने आमच्या याच्यात खोडा घातला. हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडणं विकत घ्यायची सवय लागली. ही चूक हे फक्त. म्हणून गोरगरीब धनगर बांधवा अडचणीत आला. म्हणजे धनगरांना सवय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून नाही असं म्हणायचं का? मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये, एकमेकाच्या मागं लागावं, रोज शांतता राहू नये, सलोखा चांगला टिकला नाही पाहिजे. ही याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत का? मग जातीय दंगली व्हावा, जातीय तीड निर्माण व्हावा यासाठी केलेले आहेत का? मग जाऊ द्या, आता मला उद्यापासून त्यांच्यावर बोलायचं बी नाही. बघू आम्ही आमचं काय. भावाभावाचा विषय काढला तर ओबीसी लक्ष्मण हाके असे म्हटले की जरांगे नेहमी आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात, मराठा ओबीसी भाऊ भाऊ आहे, पण तुम्ही ओबीसीच्या घरात बसून ओबीसीचं घर उद्ध्वस्त करत असाल तर आम्ही त्यांना भाऊ कसं मानायचं? चलू द्या तुमचं. धन्यवाद. चलो. ते हा जो मुद्दा, ते जो तुम्हाला प्रश्न विचारलेला त्यांनी, त्याच्यामध्ये विजयंती हा जो प्रश्न ते उपस्थित केलाय ते माहिती आहे. त्याचा एकदम साधा प्रश्न आहे की विमुक्त जाती आणि भटक्या जमाती त्याचा त्यांच्यासाठी विजयंती ही वेगळी कॅटेगरी केलेली आहे. आणि धनगर समाज जो आहे तो भटका आहे, मेंढ्या वगैरे घेऊन फिरतो, त्यामुळे त्याला त्या विजयंतीमध्ये टाकलेला आहे. असा इतका साधा प्रश्न आहे तो, आणि त्याची वेगळी कॅटेगरी केली तरी सुद्धा ते ओबीसी मध्ये लढतात. तेच सांगितलं मी त्यांना, पण ते म्हणजे अर्थ काय तर मला काय घेणं देणं नाही. जाऊ दे, मला त्या विषयात बोलायचंच नाही आता. हा, आता माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय आहे काय नाही लक्षात आलं. आम्ही किती तळमळीनं बोलतोय. आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो का? बरं, एक साधंच उदाहरण देतो, इथून पुढे ही विषयच बंद करतो. मला जर तुम्ही ते तसले प्रश्न विचारायला लागले, मग आता एनटी विजयंती म्हणजे काय सांग. 10 महिने झालं मी धनगराला आरक्षण देईन म्हणतोय, किमान देईन तरी म्हणतोय, तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजून नाही. एकही राज्यातला असा कोणचा आंदोलक हो की त्यो जर इतकं बोलून जर आपल्या बाजूने येत नसेल तर त्यो म्हणून जाऊ तिकडे ते येतच नाही तर काय बोलायचं त्यांच्या बाजूनी. तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसेल, आम्ही काय बोलावं तुमच्याकडून? तरीही मी रोज बोलतोय की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण, आमचा प्रश्न मिटल्याच्या नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो. अंगावर घ्यायचं ठरवलंय. आणि तुम्ही उगा कोणाला तर ऐकून असले प्रश्न विचारणार, जस काय आम्ही दाटूमुटी म्हणतो अशी भाषा लोकांना हे भासवायचा प्रयत्न करणार, आणि तुमच्याच पोरायचं तुम्हीच वाटोळ करणार, खोटं आमच्या विरोधात लढणार. आणि आम्हाला तुमच्या बाजूने बोलत असून बी जो तुमचा खरा शत्रू त्यो, त्यांनी खाऊ दिलं नाही, त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही, त्यांनी महामंडळ खाऊ दिले नाही, त्यांच्याशी तुम्ही ही करताय. आणि इथं आम्ही तुमच्याकडून बोलतो, तुम्ही आम्हाला असं बोलताय. म्हणजे ते झालं ते बळच, ये आम्हाला चिटक तू, बळच चिटक तू, असं झालंय. आमच्या महामंडळातून तुम्ही फायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही. इतके आम्ही मोठ्या मानाचे लोक आहेत. नाही, पण काय झालं पाहिजे, सरळ सरळ आता हे आंदोलन आणि तुमचं आंदोलन ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद आता खूप जास्त हॉट म्हणजे गरम व्हायला लागला. करायचं आहे त्यांना. वाद नाही, फाद नाही, खेड्यापाड्यात काय नाही, काय नाही. हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे, धनगर बांधवांचे आडून. त्यांना आरक्षण आहे, त्यांनी त्यांच्या एसटीसाठी लढावं, त्यांना त्यांच्या लेकराचं कल्याण होईल यांचं ऐकून लढायला जातात. काही होणार नाही. मी ओबीसीतून घेतल्याशिवाय थांबत नाही. बाकीचं मला इथून पुढं माहित नाही. जातीनुसार गणनेचा विषय आता पुन्हा बंद पडला होता, पुन्हा वर येतोय. काल छगन भुजबळांनी सुद्धा
गणना झाली तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं त्यांचं मत. ते असलं चुकरून आणतं बाबा रोज संध्याकाळी काय लिहितं का काय नू रोज सकाळी वेगळं चुकरून आणतं ते. आणि यांच्या पुढं ठेवून देतं आणि ते तिकडं बसतं रोज येतं आणि या आमच्या गोरगरीब ओबीसी जनतेसमोर ठेवतंय आणि कुंकट जातं काय आणि परत मिळायला लागत नाही त्याचा परत 2-4 दिवसांनी एखादा प्रश्न करून आणतं टाकून देतं इकडं लगेच सुरू होतं असं त्या ते असे उकंडे उकरस सवय लागली याच्यावर नुसतं उकांड्यात लोळाल्यासारखा खेळ आहे त्याचा हा ते पण जातगणनेच्या बाजूने की विरोधात आहेत? हा कर ना तुला काय करायचं ते विरोधात नाही मी बाजूनी नेतो आहे तुला काय करायचं ते कर तू एखादं रजिस्टर घेऊन का तू कारण मोजीत बसा नसतं रोज तिथं काय घेणं नाही मला सरकार ओबीसी जास्त आहेत का मराठी जास्त आहेत? असून दे कुणी बी जास्त ओबीसीतून मराठी आरक्षण घेणार कुणी जास्त असून ते त्यांनी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला आहे. मला काय विचार तिकडे सरकारला विचार ना मला जरांगे केवळ तरी पण ते विचार ते म्हणतात की जरांगे हे विचारवंत आहेत का त्यांना काय कळतं ते फक्त भुजबळांना टार्गेट आणि ओबीसी संपवण्याचा घाट घालताय ते. जाऊन तिकडे ते बुगाच बसलेले दिसते जाऊन बरं आंतरवालीत बैठका सुरू आहे की परत तुम्हाला हे आंदोलन संपून अशी गावकऱ्यांनी परत भूमिका घेतल्याचं पाहिजे. आंतरवालीत हलवूनच देत नाहीत लोक चलो धन्यवाद नाही, थांबा. ते तुमचा मृत्यू झाला आहे असं छान व्हायरल झालेलं आहे प्रूफ आणि पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय मला नाही आता काय ते कोण करतंय आता हे असलं काय म्हणजे काय हेतू आहे? ते आता काय असतं काही सगळी चिंतक असते त्याला काय कोणी मला मारून टाकीन म्हणतंय कोणी म्हणतंय त्याला गोळ्या घालीन कोणी काय लिहितंय मागं तर असं लिहिलं होतं याला मारून टाकू याला असं करू काचा टॅस सापडून दे कोणी काय सोशल मीडियावरती करत होतं पण सरकार पोलीस मराठ्यांच्या सुद्धा विरोधात असल्यासारखा वागतो त्यांच्या हातात असल्यामुळे ते लक्ष देत नाहीत ना अशा गोष्टीला नाही सरकारलाही वाटत असेल किंवा पोलिसांनाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे दुसऱ्याचं उलशिक काय झालं की लगेच ऍक्शन घेतात पोलिस सरकार सुद्धा गृहमंत्री सुद्धा ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावतात लगेच एसपींना त्यांना इथं पोस्ट पडली कारवाई करा अमकं करा तमकं करा संरक्षण पुरवा सगळं करतं इथं आम्हाला मेलेलं दाखवून द्या मराठ्याला जिवंत दाखवू द्या आम्हाला कुणी मारून टाकू द्या म्हणू द्या आमच्याकडे काय ध्यान नाही त्यांना ध्यान द्यायला वेळच नाही मराठ्याचं वाटोळं झालं पाहिजे आरक्षणात ध्यान देत नाहीत मराठ्याला धमक्या दिलेल्या त्याच्यात ध्यान देत नाहीत पण मी नाही भेट फक्त तू ये मला समोर मग सांगतो तुला काच का ओबीसी एक नसल्यामुळे जरांगेंचं आवत आहे आता मी काय करू मग तुम्हाला लोकांचे उकंडे उकरायचे तुम्हाला लोकांचे कामं करायचे तुम्हाला आरक्षण असून तुम्हाला मराठ्याच्या विरोधात लढायचं नाही पटत ओबीसींना ते सामान्य ओबीसींना वाटतं गोरगरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे कशाला विरोध करायचा दुसरं एक वाटतं ओबीसींना आणखीन गावखेड्यातलं आपल्याला आहे ना आरक्षण कशाला विरोध करता त्यांना त्यांचं हक्काचं आहे ते ओबीसी काय म्हणतोय सध्या गावखेड्यातला त्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर त्यांना दिलं पाहिजे आपल्या लोकांनी त्यांना विरोध केला नाही पाहिजे हा त्यांचं जर काही नसेल तर ठीक आहे त्यांच्या नोंदी आहे म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा जमिनीचा 7 आहे तरी तुम्ही म्हणता त्यांना देऊ नका हे सामान्य ओबीसीला नाही पटत नेत्यांना पटतंय विरोध करायला त्यांना नाही पटत असा कोणीच नाही राव या देशावर या महाराष्ट्रात या प्रतित्वालावर एखाद्याची वशिला काय म्हणते त्याला पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजून लोक होतील देणारच नाहीत एखाद्या रस्त्यात एखाद्याला चापट मारली तर आजूबाजूच्या म्हणणारच तो का मारली तसं आमचं असून जर तुम्ही म्हणताय देऊ नका ओबीसी बांधवाला कसं पटेल ते त्यांना वाटतं ना हो द्या गोरगरीब मराठ्याच्या लेकराचं कल्याण कारण त्यांचं आरक्षण आहे आणि हे म्हणतात नका देऊ उघड उघड भूमिका आहे ना आम्ही कोणचं आरक्षण मागतोय हे एनटी व्हिजेंटी मध्ये आंदोलन कोण करतंय सभेला लोक कोणाचे विरोध करणारा घरी झोपवतो लोकांना काय पटत नाही का तो राजकारणी माणूस आहे धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भुजबळ उचलितो आणि तो मोठा व्हायला लागला आणि तो धनगर बांधवाचा आरक्षणाचा विषय घेत नाही धनगराच्या पोरांचं करोडो पोरांचं वाटोळं व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळं कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नादी लागून वेगळं आंदोलन लढतात आणि धनगर बांधवांचं म्हणणं आहे आपल्याला एसटीतून मिळालं पाहिजे यांनी तिकडे ताकद जर वापरली एसटीतून आरक्षण मिळवायला तर राज्यातला करोडो मराठा त्यांना ताकद देऊन ते घेऊ लागल तुमचीही सुरक्षा वाढलेली आहे बाहेर 3 जण बंदूक घेऊन उभे आहेत. रात्री जास्त असतं म्हणजे नाही बाबा आमचे लय हाल येत आमच्या मराठ्याला काही देत नाहीत कवा
आमच्या मराठ्याचं लय अवघड कार्यक्रम आहे. पण ते आता काय ते लय अवघड आहे, तुम्हाला काय सांगू, लय अवघड आहे ते. पण आणखी एक मुद्दा आहे, बाळासाहेब दोडतले नावाचे एक व्यक्ती आहेत जे यशवंत सेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांनी येत्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखेला अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येतं. धनगर समाजाचा मला फक्त एकच सांगायचं की धनगर मी समाजाचा फक्त ST समावेश करून उपोषण करणार आहेत ते. माझं फक्त एकच म्हणणं आहे, आता इथून पुढं मी जाऊ दे तिकडे, ते कोणाला किती समजून सांगितले काय उपयोग होत नाही. नाही, त्यांचं आपली वेगळं शक्ती वायाला आपली वेगळ्या घालू नये. मुद्द्यातून आले. आपण आम्ही आमचे ठामेत असणारे आरक्षण असणारे जरी एवढ्या ताकदीने लढायला लागले हे आंदोलन एसटीतून तर आरक्षण मी सांगतो ना, आरक्षण त्याचंही तुमचं- देतो. तुमचं म्हणणं तेच आहे ना, तेच त्यांना ST सांगतो. तून आरक्षण दिलं पाहिजे. मी का नाही म्हणतोय, मग त्या आंदोलन तुम्ही पाठिंबा देणार का? पहिल्यापासूनच मी आता त्यांना पाठिंबा द्यायची काय गरज, मी म्हणतोय तर ते आले आमच्या सोबत का नाही आले काय, आमचा प्रश्न ज्वलंत संपल्याच्या नंतर धनगर अण्णा मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय. ह्या शब्दाचा अर्थ किती भयानक आहे, घेण्यादेण्याचं अंगावर घेणं काम आहे सरकार, तरी मी त्यांसाठी घेतलंय. पण त्यांचं ते लक्षातच येत नाही, ते आम्हाला घेण्यादेण्याचे विरोधक मानतात मराठ्याला विनाकारण. आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत, त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीच आहे. आम्ही किती ताकदीन हा लढा लढतो आता पुढच्या काळात तुम्ही बघा. आणि सगळ्या पक्षातले मराठे सुद्धा सावध व्हा, नका लेकराच्या नाड्या नखलव स्वतःच्या, व्हा सावध. मतभेद असते सोडून देत जा. एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध आसून करतायत, तर आपल्याला तर लगेचच नाही. आपल्या लेकराला काय फाश्या घ्यायला लावता का? शिक्षणात पोरं पुढे जायनात, नोकऱ्यात जायनात, पोरं सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत. आपल्या बापाने कष्ट केलेत, काबड कष्ट, कुणी नोकऱ्या करतंय, कुणी व्यवसाय करतंय, पण मुलं शिकवतंय, कुणी शेतीत आहे, कुणी ऊस तोडीतंय, कुणी हमाल्या करतंय, कुणी टेम्पो चालितंय, कुणी ट्रॅक्टर चालितंय. हे पोरं मोठे झाले पाहिजेत. असून जर एवढे येतात तर आपण नसून किती ताकदीने नावलं पाहिजे. जरा या मराठे सगळ्या भानावर मागं पुढं याच्या त्याच्या राजकीय पिशा घेऊन पळणारे जरा सावध व्हा. जर तुम्ही आम्हाला आता साथ नाही दिलं ना, तुम्हाला राजकारणात आम्ही कुठंच साथ देणार नाही. विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही. मग भाजपचा मराठा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, कोणाचा असो, हे मराठे जर आता या आंदोलनात आमच्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीच्या, तर विधानसभेला एकाही आमदाराला, माझ्या आमदाराला खासदार इथून पुढे मदती करणार नाहीत आमचे सुद्धा लोक. सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना, तुमचं दार तेच बंद करू आम्ही. आता अधिवेशन आहे, मराठा आमदारांनी काय केलं पाहिजे, काय तुमचं प्रमुख आहे? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदीनं उभा राहायला पाहिजे, सगळ्या आमदारांना. कारण ओबीसी आमदार असला तरी ते बी मतदान घेतो आम्ही, करतो त्यांना. ते पडतील किंवा निवडून येतील त्याला आम्ही काय करावं, पण मतदान केलं ना आम्ही. तुम्ही पळात पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला, काही निवडून आलात तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी. आणि इकडे दादा, इकडे पण लोक येतात ना, इकडे पण आमदार, माझे आमदार, मराठ्यांचे खासदार, माझे खासदार यायला लागले. समाज बघतोय ते येत आहेत, पत्र देत आहेत, समाज त्यांचं कौतुक करायला लागले. जरी टेबल वाजली असली त्यांनी या साठीच्या टायमाला, तरीही लोक बघतायत की जाऊ द्या, येतात ना, पण पत्र द्यायला लागलेत, पाठिंबा द्यायला लागलेत. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार, कोणचा मंत्री, खासदार पत्र देतोय, भेटतोय, जातोय. तेही यायलेत. जे नाही येणार ते लोकांना दिसायला लागलेत. ही काय येत नाही, मराठा विरोधी का आमदार, खासदार, मंत्री? याला आणखीन मराठ्याचं वाटतं का? मराठा लय हुशार झाला आमचा. मला लय गर्व वाटायला लागला माझ्या समाजाचा. 4 दिवस लेट मिळणार आरक्षण, पण माझ्या समाजाचा मला लय अभिमान वाटायला लागलाय. माझा समाज ताकदीने एकत्र आला, मतात रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठेवली. आणि मराठ्यांना एक या प्रेसच्या माध्यमातून माझं खरंच आव्हान आहे, आपण हयात आहेत तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच राहू दे. लय कामं होते ना आपल्या समाजाचे, अन्याय आपल्यावरचा बंद होईल. ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतरही खूप संकट आहेत, ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले. आणि एकजूट अशीच राहू द्या. गर्व वाटतं पण मला माझ्या समाजाचं लय ताकदीने येत जा. या अधिवेशनात सगळ्या पक्षातल्या मराठा आमदारांनी एकजूट अधिवेशन काळात दाखवायला पाहिजे, तिथं बोललं पाहिजे आणि मराठा आरक्षणावरून अधिवेशन गाजवलं पाहिजे. 100% का नाही गाजवलं पाहिजे? ज्याला हाईत ते इतके एवढे हानतेत, तर तुमच्या पोराला नाहीये हे का मराठ्याच्या आमदाराला दिसत नाही का? तुमच्या मराठ्यांच्या पोराला नाहीये. ज्याला हाई ते इतका त्रागा करायला लागलेत की जस काय एखादं आभाळ कोसळलंय. तुमच्या लेकराला काहीच नाहीये, ती आक्रोश करतय, टावा फोडतोय, आग व्हायला लागली त्याच्या आईबापाची पोरग जर नाही नोकरीला लागलं तर. आमदाराचंच काम आहे
आवाज उठवणं, एकजुटीनं मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्या म्हणणं नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारात उभा राहू देणार नाही. लक्षात ठेवा माझा शब्द. तुम्हाला सगळ्याला, आंदोलनात सुद्धा आणि अधिवेशनात सुद्धा तुम्हाला उभा राहणार. तुम्ही कोण कोण पत्र घेऊन येत नाही येत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं, की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार, महाराष्ट्रातला कोणचा खासदार मुद्दाम याय नाही. आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरीबाचं मतदान घेऊन, तुला वाटत असेल मग 5 वर्ष भागलं. पण तू जर असा वागला ना, आता हे मुद्दा म्हणून सांगतोय मी, आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रभर आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने येत नसल, पत्र येऊन देणार नसल, तुला वाटत असेल आता 5 वर्ष भागलं माझ्या जीवावर आलो, पण पुढची बॅकनी मराठ्यांनी केली. मग ज्या खासदाराला असं वाटतंय ना मराठ्याच्या, तू ज्याचा प्रचार करणार आहेस ना, तुझ्या जीवाचे काही असतात काळज आमदार केलं उभा राहिले, ते पाळलेच म्हणून समज मराठी. पण तुमच्या बोलण्यात नाही कसं लक्षात आलं, तुम्ही सातत्याने म्हणताय मी धनगर बांधवांबद्दल आवाज उचलतोय पण तेच माझ्या पाठीशी नाही, मग काय यापुढे आता तुम्ही त्यांचा लढा लढणार नाही? मग लढणार आणि ते यांना यावा म्हणून थोडंच म्हणतोय मी किती स्पष्ट बोलतो. ते यावात म्हणून नाही बोलत मी, असं गोल गोल त्यांचा गैरसमज होत असेल मग त्या बोलायचं बंद करीन मी, गैरसमज होत असला तर. मी खरं बोलतोय. अरे आमचा परिसर आणि परिसराच्या बाहेर आमचे संबंध असतील एकमेकाशी, आम्ही एकमेकाशी राहिलो, त्याच्यामुळे ती माया आहे. चला एक ना एक दिवस आपण एकमेकासाठी लढू, एक ना एक दिवस आपण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून धनगर बांधवांना मिळालं पाहिजे. त्यांच्या लेकराचं का चांगलं होऊन, त्यांनीच का डोंगर दऱ्यात हमेशा कष्ट करावं. त्यांचे लेकर अधिकारी झाले, त्यांना राजकारणाच्या मागं पुढे सुद्धा पळणार नाही. धनगर बांधवाचं लेकरूच जर अधिकारी झाले ते काय पळणार राजकारणाच्या मागं, पण त्याच्यासाठी त्याला त्या हक्काचं त्याचं असणारं आरक्षण त्याला मिळून द्यावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही लढणारच. आमचा प्रश्न झाल्याच्या नंतर मी तर लढणारच. मग काय ते आले का नाही आले का, मग आज 50-55% समाज आमचेच मरणाचे आणि सगळ्या बाजूने ताकदवर आहेत आम्ही. तसं काही नाही, सगळ्या बाजूने पक्के आहेत आम्ही. कसं लढायची आमची तयारी, काही अडचण नाही. चलो धन्यवाद बॉस. येस, थँक्यू. मंडळ आभारी आहे. सार्वजनिक मंडळ परंतु असं काही कारण असू शकतं, काय प्रत्येक वेळेसच शंका घ्यावा असं काही नाही की कशामुळे कॅबिनेट बैठक रद्द केली किंवा घेतलीच नाही, का कॅबिनेट बैठक बोलवलीच नव्हती, काय आपण आजच काय सांगता येणार आहे ते काळ. पण आपली 13 जुलै 1 महिन्याचा वेळ त्यांना दिलेला, त्याच्या आत सगळ्या मागण्या जे दिलेल्या आहेत हैदराबादच्या गॅजेटसह सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच पाहिजे. हे 10 महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे. सगळे गुन्हे मागं घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेलं की आम्ही घेणार म्हणून ते 13 जुलैच्या आत हे सगळं करायचं. मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे. 57 लाखाच्या नोंदी मिळाल्या, ते पण जे काय शिंदे साहेबाची समिती त्याला 1 वर्षाची मुदतवाढ, जे आपले विषय ठरलेले आहेत आमचे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे 8-9 विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही त्यावेळी सांगितलेले आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना हे विषय माहीत. त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला गरज नाही, माहीतच नाही काय. पण 13 जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, 50%च्या आतच पाहिजे. पाटील, कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीचं आंदोलन सुरू झालं, त्यांना सुद्धा शब्द दिला होता की कॅबिनेटमध्ये सरकार चर्चा करणार. आज त्यांचं शिष्टमंडळ जाणार होतं, ते शिष्टमंडळ सुद्धा कॅन्सल झालं. एकंदरीतच मराठा आणि ओबीसीच्या चर्चेमध्ये वादळ नको म्हणून कदाचित कॅबिनेट कॅन्सल केली असेल.
नाही नाही ते बी माहीत नाही मला. मी कशावर शंका घ्यायचं, बोलायचं म्हणून बोलत नाही, भाषण करायचं म्हणून करत नसतो, मीडियाच्या बांधवात बोलायचं म्हणून बोलत नसतो. काय प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहीत नाही. आणि वादंगण फदंग व्हायचा काय संबंध आहे? त्याचा काय संबंध आहे? नाही, असं एक चर्चा होती. विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून मग आता आम्हाला नाही, आम्ही किती लढूत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे राव. राज्याला उभ्या राज्याला प्रश्न पाडण्यासारखा विषय. उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतंय. आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना. आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही, माझ्या मराठ्याच्या पोराचं तर वाटलं झालंय. मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले, सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी, कामगार, माथाडी कामगार, डब्यावाले, ट्रॅक्टर हाणणारे, टेम्पो हाणणारे, रिक्षा हाणणारे, बैलगाड्या हाणणारे सगळे मराठी आता आमचे बी एक होतील ना. आम्हाला तर आरक्षणच नाही. तुम्हाला असून तुम्ही इतकं लढताय मिळू नये म्हणून, तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकदीने लढू. आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेद आता. कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले, इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागलेत, तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तुम्ही ऐका, तू पण म्हणू का? मग तू घेतलं काय सगळं इथनं गाडीतनं उतरायच्या वेळेला मग जाऊ नये. मग कशाला म्हणतो? मग उगाच मी धावलो एवढा. गाडीतनं उतरायच्या आधीच शॉट आहेत आपल्याकडे. मग सोड आता. मग झाला कॉन्वॉय बरोबर मी गाडी आणतो. मग झाला का? तुम्ही थांबू की तू थांबतोय? तू था, मी चाललोय. बँड पकड माझी. साईडला म्हणा तू. 2 मिनिट नको. काय करताय? 2 मिनिट नको. चल एक काढ येऊन झालं. तू माझी असून जर ते इतकं लढायला हो सर. आमच्या विरोधात ते मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर कोणाची बाईट होणार? जागे झाले ना आता घराघरातले. आजी दादा बोलत महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमची लावली पाहिजे. यांना आरक्षण असून किती लढलं पाहिजे? आपल्याला तर नाहीच आहे असं आता मराठ्यांचा आपण तर आता जीवाची भाजी लावून म्हणजे कोणत्या पक्षात काय होता, इकडे काय होता, तर त्यांचे आता फोन येते त्यांना आरक्षण असून जर येतात ते लढायला लागले तर त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही. त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत, लहान करणार नाही. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जरी एकत्र आली तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार. त्याला धरून प्रश्न आहे की कालच छगन भुजबळ म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील. म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहेत आणि त्याची पुनरावृत्ती काल पुन्हा केली. आणि गरज पडल्यास मी आंदोलनात उतरेल. तवा नव्हता उतरायला. उभे करा तोपर्यंत. माझ्या काळात थोडं काही झालं असं काय पण उतरायला पूर्ण वाक्यात बोला. यावेळी खंडणी लागली असेल. बरोबर आहे.
गोरगरिबाच्या लेकराचं आरक्षण आपलाच माणूस आहे आपला जरा भविष्य केलं त्याचं. आपलाच माणूस आहे कोण आपला त्याच्यामुळे काय? काय? तो आपला नाही सांगायची गरज आहे का कुणाला? किती विरोधात आहे? ते पहिल्यापासूनच विरोधात. उभं आयुष्यात त्यात घातलंय ते. लोकांच्या काय? लेकरांचे मुद्दे कसे काय ते? आरक्षण मराठा काय मागे अरे यार, घेना तो एक बोलतो की उभा करा तू बोलतो घाल म्हणून त्याच्यामुळे आम्ही तू त्याच्यामुळे बोलतो आम्ही- त्याचं आहे का? समज वाटलं ते काय टेन्शन नाही है ना मी मग बोले म्हणून मी म्हणून नाही मी एवढंच आणणार आहे. तुझ्या मागे खांद्यावरून घेणार हा म्हणजे माझी मान दाबून टाका दाबून ठेवतो ना इकडे बॅटरी पण आणणार नाही येते तर इकडे इथं ना. काय घरात बसायचं असतं. अरे पूर्ण ऐकायचं नाही ऐकू मी द्या तुमच्या लोकांना म्हणून मला आवडतं असते सारखं बसायचं. विरोध करायचा म्हणून बसणार. कसं मनात नाही बसणार. मी तिथून मधून धावत आलो भाई तुझ्या ते सांगतो ना. हेच म्हणतोय ना मी काहीतरी दुःख असतं आम्हाला दुःख आहे म्हणून 4 जण जास्त येऊन प्रश्न सोडायचं बघते तुम्हाला आहे ना विहिरीत पाणी आहे तरी दुसऱ्या चला तिकडे जाऊया तुम्हाला आहे ना नाही ना बाईटच देणार नाही त्यामुळं त्या सिरियस वाटत नाही कारण त्यांच्याही समाजाला वाटतंय खरं मीच सांगतो. लावला रे समोर चला रे त्यांच्याही समाजाला वाटतं आपल्याला आहे ना कशाला मराठी तू सेंटर घे आम्हाला समोर समोर गोरगरीब मराठीचे लेकर आरक्षणात आले पाहिजे त्या ओबीसी ए, बांधवाला एवढं कुठे चालले तुम्ही? बांधवलाही वाटतं तुझ्या माणसाला सेंटर घे तुझ्या नाही याला इथं पाहिजे मला सेंटर नको ए इथं कोण येते नाही त्याला तू सेंटर घे ए गणेश वाटे इकडे काय बोलणार नाही. अजून तो त्याला सेंटर घे तुझ्या माणसाला बदला घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो आम्ही आंदोलन न्याय मिळावा करीत असतो विरोध करायचा कोणाची दुश्मनी कोणाचं तरी ऐकून अंगावर घ्यायचं म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही काही मुद्द्यावर राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही तुम्ही फलसेपणानं करताय आता तुला मोनोबॉल पण पाहिजे हायड्रो आरक्षण मिळून द्या ना आमच्या लेकराला. असं कुठं असतं का? नाही हो. याचा मालक मी थोडा आहे. मी थोडाच राष्ट्रपती म्हणून जा रे तिकडे 25 जण या जरा फटका आणू. मी काय माझ्या हातात आहे का काय? बरं तिथे 100 मंत्री आले मला काय दुःख आहे मग? ज्याला दुःख कोणाला ज्याला आपण विरोध म्हणतात, आम्ही त्यांना विरोधकच नाही म्हणला आपण किती वेळा सांगू तुला पाहिजे आहे ना आला म्हणणार स्टॉप केलंय याला लावून तो येतील बोल ना यार काय लाव 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 काय लाव नाही आउटपुट राहून दे मला असं वाटतंय कारण अजितदादा येतील सर्वांनी देऊन ठेवलं आणि आता धनगर बांधव सुद्धा ते घेणार. हो नाही ना एक हा, धनगर बांधवांचा एवढ्या सभा बरं का, जाहीरपणानं सांगतो मी एवढ्या सभा एसटी आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर केलं असते ना, प्रांतभूत मिळाले असते. गणेश काय त्यांनी धनगराचा पुढे शब्द सुद्धा नाही काढला की ए गणेश काय रे? धनगरांना एसटी मधून आरक्षण मिळावं. एक शब्द सुद्धा नाही काढला. मागव ना त्याला मागव त्यांच्या ना लेकरं सुद्धा बांधव करतील. त्यांचे लेकरं धनगरांचे समजायचं काय सभेला पाहिजे बोलवतील. तुझ्यासारख्या माणसाकडे सोबत नाही तोड हात काढ एवढं तर त्या एसटी आरक्षणासाठी लढली तू दिवस मग एकटो धनगर काढ बांधवांना आरक्षण मिळालं. एक पाही बघा झालं आमचं काम झालं आहे की नाही आता आम्ही किती पण मागे होतो आम्ही दोघं हा? याच्याकडे होता माझा लाईव्ह मी गांगरलो थोडं मागे लहान मोठा भाऊ काय झालं दोघांना पण अजून किती मागव ये मागे आपण त्यांना राहून दे पुढे त्यांना पाठी राहून दे आपण मागे राहू प्रामाणिकपणा जर बोलायचं असेल ओके फक्त जुन्यांनी नाही पाहिजे. मग एक नंबर तू दिलेस म्हणजे भेटणार धनगर बांधव गरिबीत खूप दुखतोय. फक्त नेत्यांनी हे मनावर घ्यायला पाहिजे आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं, एसटी मिळून द्यायचं. मराठे खांद्याला खांदा लावून उभा राहा. बसा म्हणा. त्यांना मी भाषाच कळणार नाही. मी त्यांच्या लेकराच्या बाजूने बोलतोय धनगराच्या आणि ते मला प्राथमिक शाळेत आले शिक्षक आले का बोर्ड घेतला फळा घेतला लागले. मोनोपडच घेऊन मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूने ते मोठे
तुमचा उद्योग तुम्ही बघा. मी मला बोलतो मुख्यमंत्री आहे. तुला म्हणू माझी आता आणला धावा शॉर्ट काढतो त्याचा काढून लावून देऊन टाक त्याला. परत आपली लोक तुझा इथे राहिला तुझा राहिला पकडला मी कॅमेरा. तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडणं विकत घ्यायची सवय लागते. हा पकडला मी म्हणून गोरगरीब धनगर तो बांधव देऊन टाक त्याला. ये गण्या तुला म्हणून पडतो असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून नाही असं म्हणायचं का? त्याचा आला ना तो लावतोय ना त्याचा तो दुसऱ्या कोण कशाला बोलतं लावेल. त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणून नाही. एकमेकाला शांतता राहू नये. लोक चांगला टिकला नाही पाहिजे याच्यासाठी आंदोलन उभा केलेली आहेत का मग? जाती बदली व्हावा जाती म्हणावं यासाठी केलेले आहेत का मग? जाऊ द्या, आता मला उद्यापासून त्याच्यावर बोलायचं नाही. बघू आम्ही आज. कुठे गेले ना बाकी होते आपलं गेले ना एंडिंग आपल्या कॅमेरा गेला ना काय पाहिजे तुला चालू द्या तुमचं धन्यवाद. चलो. पाहिजे तर ह्याच्याकडनं घे ना आधीच करणं पण अर्धा उडत आहे सेम आहे दोघं. आमचा गाणं होता गाणं गेला तुला काय बाईक पाहिजे जॅकेट दिलं ना म्हणून गेला गाण्याने दिलं वाढणार ना तुम्ही गाण्या प्रिन्सिपल आहे ना माझा गाण्या प्रिन्सिपलने जॅकेट दिलं त्यातच घ्यायचं काय त्यांना पण त्यांनी गाड दिलं, मला काय दिलं. मला त्या विषयात बोलायचं नाही. सफेदवाला हा, आता माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय आहे काय नाही लक्षात आलं. आम्ही म्हणीना बोलतो आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो का? बरं एक साधं उदाहरण देतो. तुम्ही मुळे विषय बोलतो मला जर तुम्ही ते कसले प्रश्न विचारायला लागले मग आता एनटी बीजेपीमध्ये काय सांग आरक्षण देईन म्हणतो किंवा देईन तरी म्हणतो तरी एकही धनगर बांधव आज एकही राज्यात असा कोणता आंदोलक हो तो जर इतकं बोलून जर आपल्या बाजूने येत नसेल तर किंवा म्हणून जर तिकडे येत नाही तर काय नाही ते मोदी बोलणार आहे तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसेल काय बोलणार त्याच्यावर आम्ही काय बोलावं तुमचं तरीही मी रोज बोलतो की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण आमचं सरकार कसं देत नाही तुम्ही आणि तुम्ही लोक कोणात तर ऐकून असले प्रश्न विचारणार जसं काय आम्ही दाटूमुटी म्हणतो अशी भाषा लोकांना हे भाषणाचा प्रयत्न करणार आणि तुमच्या करणार खोटं आमच्या विरोधात लढणार आणि आम्हाला तुमच्या बाजूने बोलत असून जो तुमचा खरा शेतकरी तुम्ही काय एकट्यापुरती पाणी आणलं त्यांनी खाऊ दिलं नाही त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही त्यांनी महामंडळात घेऊ दिले नाही त्यांच्याशी तुम्ही हे करता आणि इथं आम्ही आम्हाला असं बोलताय ते झालं ते बळ आम्हाला चिटकतो बळ चिटकतो असं झालंय आमच्या महामंडळातून तुम्ही खायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काय म्हणत इतके आम्ही मोठ्या मानाचे लोक आहेत सोड ना मग सोड करायचंय का वाद नाही फाद नाही खेड्या बाळ्यात काय नाही काय नाही हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे अजून त्यांना आरक्षण आहे त्यांनी त्यांच्या गोष्टीसाठी लढावं त्यांना यांचा ऐकून लढायला जाता काही होणार नाही मी ओबीसीतून कॅमेरा घेऊन तुला इथेच जागा बाकीचं मला इथे काय चाललंय तुमच्या लोकांच्या मागे पुढे किती वेळ लागतो एवढा वेळ लागतो काय मामा द्या इकडे एक जरा मामा अजून एक द्या पाठी हे घ्या मामा नको भूखंडी उपरच सवय लागली नुसतं भूखंड्यात लोळ आल्यासारखं केलं बुवा करणार तुला काय करायचं ते विरोधात नाही मी बाजूने नेतोय तुला काय करायचं बसायला सुरू काय घेऊन नाही मला सरकार असं जास्त ओबीसी मराठी आरक्षण घेणार कुणी जास्त मला काय
व्हिडिओ काय हो करकरे अरे सीएमला ॲम्ब्युलन्स असते माझी तुला समजत नाही का त्याला गोळ्या घाली पण माहिती मागं असं केलं होतं त्याला मारून टाकू त्याचं कारण त्याला असं करू कचऱ्यात सापडून दे कोणी काही सोशल मीडिया सरकार पोलीस मराठ्यांच्या सुद्धा विरोधात असल्यासारखं अजितदादांच्या गाडीला सगळ्यात जास्त माहिती पुन्हा लक्ष देत नाहीत ना अशा गोष्टीला लावणार हे पोलिसांना वाटत असतं हातभार लावला पाहिजे दुसऱ्याच वेळेस काही झालं त्याची ऍक्शन घेतात पोलीस सरकार सुद्धा गृहमंत्री सुद्धा ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावतात लगेच इथं पोस्ट पडली कारवाई करा अमकं करा तमकं करा संरक्षण पुरवा सगळं करतं इथं आम्ही आम्हाला मेलेलं दाखवून द्या मराठ्याला जिवंत दाखवू द्या आम्हाला कुणी मारून टाकू द्या बोलू द्या आमच्याकडे काय घेत नाही त्यांना ध्यान द्यायला वेळच नाही मराठ्याचं वाटोळं झालं पाहिजे आरक्षणात ध्यान देत नाहीत मराठ्याला धमक्या दिल्या त्याच्यात ध्यान देत नाही पण मी नाही भेट फक्त तू ये मला समोर मग सांगतो एवढा काच आता मी काय करतो? तुम्हाला लोकांची उकंडी करायची तुमच्या नियोजित कार्यक्रमात होतं का संपलं नाही पटत ओबीसींना दे सामान्य ओबीसींना वाटतं गोरगरीब मराठीच मला मनसेचं आहे ना मी मनसेच्या रूटला होतो दुसरं एक वाटतं ओबीसींना आणखीन गावखेड्यातलं आपल्याला आहे ना आरक्षण कशाला विरोध करतात त्यांना त्यांचा हक्काच आहे ओबीसी काय म्हणतो सध्या गावखेड्यातला बोलले मला त्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर त्यांना दिलं पाहिजे आपल्या लोकांनी त्यांना विरोध केला नाही पाहिजे हा त्यांचं जर काही नसेल तर ठीक आहे त्यांच्या नोंदी आहे सातबार आहे तरी तुम्ही त्याला देऊ नका हे सामान्य ओबीसीला नाही पटत नेत्यांना पटतंय विरोध करायला त्यांना नाही पटत कॉलेजमध्ये टाकली गाडी असं कुणीच नाही राव देशावर या महाराष्ट्रात या पुढे वशिला काय म्हणतात त्याला इथपासून फॉलो करत आतमध्ये गेलो पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजूला देणारच नाही चापट मारली तर आजूबाजूच्या म्हणणारच तो का मारली पण पुढे येते तू पण आमचं असून जर तुम्ही म्हणताय देऊ नका ओबीसी बांधवाला कसं पटेल त्यांना वाटतं हो द्या गोरगरीब मराठ्याच्या लेकराचं कल्याण कारण त्यांचं आरक्षण आहे आणि हे म्हणजे नका देऊ असाइनमेंट मला मनसेची भूमिका आहे आम्ही कोणचं आरक्षण मागतोय हे एनटी व्हीजेंटी मध्ये आंदोलन कोण करतोय सभेला लोक कोणाची विरोध करणारा घरी झोपतो लोकांना काय पटत नाही का तो राजकारणी माणूस धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून आणि तो मोठा व्हायला लागला आणि तो धनगर बांधवांचा आरक्षणाचा विषय घेत नाही धनगरांचे पोरांचं करोडो पोरांचं वाटोळं व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळे कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नादी लागून वेगळं आंदोलन लढतात आणि धनगर बांधवांचं म्हणणं आपल्याला इष्टीतून मिळालं यांनी तिकडे ताकद जर वापरली इष्टीतून आरक्षण मिळाला तर राज्यातला करोडो मराठा त्याला ताकद देऊन ते घेऊ लागत आम्हाला बोलू शकत नाही बाबा आमच्या मराठ्याला काही देत नाही तेव्हा आमच्या मराठ्याचं लय आवड कार्य काय सांगू लय अवघड लाईव्ह मला चालूच होता कॅमेरा पण चालू होता फक्त गाडीत ठेवला होता आणि गाण्याने पण आमचा बूम बंद नाही केलेला लाईव्ह बंद नाही केलेला कॅमेरा बंद नाही केलेला मला फक्त एकच सांगायचं की मी काय बड्डे बिड्डे आहे की काय माझं म्हणणं आता इथे जाऊ दे कोणाला किती समजून सांगितलं काय उपयोग होत नाही आपली शक्ती वायाला आपली घालू नाही आपण आमचे आम्ही असणारे आरक्षण असणारे जर एवढ्या ताकदीत लढायला लागले तर सांगतो ना त्याचंही देतो आता त्यांना मी म्हणतोय तर ते आले आमच्यासोबत त्यात नाही आले काय आमचा प्रश्न ज्वलंत संपल्याच्या नंतर धनगरांना मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय शब्दात चांगलं घेणं का आम्ही सरकार तरी मी त्यासाठी घेतलं
पण त्यांचं ते लक्षातच येत नाही. ते आम्हाला घेण्याकडेच विरोधक मानतात मराठ्याला. विनाकारण आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत. त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीच आहे. आम्ही किती ताकदीन हाला लढतो आता पुढच्या काळात तुम्ही बघ. आणि सगळ्या पक्षातले मराठे सुद्धा सावध व्हा. नका लेकराच्या नाड्यात नकलव स्वतःच्या. बसावर मतभेद असते सोडून देत जा. एका बाजूला उघड्या डोळ्याने बघा किती विरोध आसून करतायत. तर आपल्याला तर लगेचच नाही. आपल्या लेकराला काय फाश्या घ्यायला लावता का? शिक्षणात नोकऱ्यात जायनात करोड पडायला लागलेत. आपल्या बापाने कष्ट केलेत. आपण कष्ट कुणी नोकऱ्या करतंय, कुणी व्यवसाय करतंय, पण मुलं शिकवतंय, कुणी शेती दे, कुणी ऊस तोडीतंय, कुणी हमाल्या करतंय, कुणी टेम्पो चालितंय, कुणी ट्रॅक्टर चालितंय. जे पोरं मोठे झाले पाहिजेत. असून जर एवढे केलं तर आपण नसून किती ताकदीने आवलं पाहिजे. जरा या मराठे सगळे भानावर मागं पुढं त्याच्या त्याचा राजकीय पेशा घेऊन पळणारे जरा सावध व्हा. जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिलं ना, तुम्हाला राजकारणात आम्ही कुठंच साथ देणार नाही. विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही. मग भाजपचा मराठा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, कोणाचा असो. हे मराठे जर आता या आंदोलनात आमच्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठे, विधानसभेला एकाही आमदाराला, माझ्या आमदाराला खासदार इथून पुढे मदती करणार नाहीत. आमच्या सुद्धा सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना तर दार तेच बंद करून टाक. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदीनं उभा राहिला पाहिजे. सगळे आमदार. कारण ओबीसी आमदार असला तरी तो बी मतदान घेतो आम्ही, करतो त्यांना. ते पडतील किंवा निवडून येतील त्याला आम्ही काय करावं? मतदान केलं ना आम्ही, तुम्ही पळतात पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला. निवडून आला तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी. आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना. आमदार माझे मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागले. समाज बघतोय ते येत आहेत, पत्र देत आहेत. समाज त्यांचं कौतुक करायला लागले. जरी टेबल वाजली असली त्यांनी या साईडच्या टायमाला तरीही लोक बघतायत की जाऊ द्या येतात ना, पण पत्र द्यायला लागलेत, पाठिंबा द्यायला लागलेत. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार, कोणचा मंत्री, खासदार पत्र देतोय, भेटतोय, जातोय. तेही यायलेत. जे नाही येणार ते लोकांना दिसायला लागले की काय येत नाही मराठा विरोधी का आमदार, खासदार, मंत्री. त्याला आणखीन मराठीचं वाटतं का? मला लय उत्सुक झाला आमचा. मला लय गर्व वाटायला लागला माझ्या समाजात. 4 दिवस लेट मिळेल आरक्षण. माझ्या समाजाचा मला लय अभिमान वाटायला लागला. माझा समाज ताकदीने एकत्र आला, मताचं रूपांतर केलं आणि एकजूट कायम केली. आणि मराठ्यांना एक या प्लेटच्या माध्यमातून आपण हयात आहेत तोपर्यंत आपल्या समाजाचे अशीच राहू. कामं होते ना आपल्या समाजाचे. अन्याय आपल्यावर बंद होईल. ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतर खूप संकट आहेत ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला कामाला एकजूट अशीच राहू द्या. गर्व वाटतं पण मला माझ्या समाजात. 100% गाणे गाजवलं पाहिजे. ज्याला हाईत तेवढे हानतील. तर तुमच्या पोराला नाहीये हे का मराठ्याच्या आमदाराला दिसत नाही का? तुमच्या मराठ्यांच्या पोराला नाही. ज्याला हाई इतका त्रागा करायला लागलीत की जसं काय एखादं आभाळ कोसळलं. तुमच्या लेकराला काहीच नाहीये. ती आक्रोश करतोय, टावा फोडतोय, आग व्हायला लागली त्याच्या आईबापाची. पोरग जर नाही नोकरीला लागलं तर आमदाराचंच काम आहे आवाज उठवणं. एकजुटीनं मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्या म्हणून. नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारात उभा राहू देणार नाही. लक्षात ठेवा माझा शब्द. मला सगळ्याला आंदोलनात सुद्धा आणि अधिवेशनात सुद्धा तुम्हाला उभा राहणार. तुम्ही कोण कोण पत्र घेऊन येत नाहीये त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं. कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार, महाराष्ट्रातला कोणचा खासदार मुद्दाम आहे ना. आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरीबाचं मतदान घेऊन. तुला वाटत असेल मग पण तू जर असा वागला ना, मुद्दा म्हणून सांगतोय मी. आता निवडून आला मराठ्यांच्या महाराष्ट्रभर आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूला येत नसेल पत्र येऊन देणार नसेल, तुला वाटत असेल 5 वर्ष भागलं माझ्या जीवावर आलं. पण पुढची व्याख्या मराठ्यांनी केली. त्या खासदाराला असं वाटतं ना मराठ्याच्या त्याचा प्रचार करणारेच ना तो जीवाचे काही असतील काळ ते पाळलेच म्हणून समज मराठी. प्रणाली आपण निघायचं
मग लढणार ती यांना यावा म्हणून थोडंच म्हणतो मी किती स्पष्ट बोलतो ते यावं आता म्हणून नाही बोलत नाही असं बोलू त्यांचा गैरसमज होता असं मग म्हणून ते बोलायचं बंद करीन जायचं का मग तिकडे? मी खरं बोलतोय. अरे आमचा परिसर आणि परिसराच्या बाहेर आमचे संबंध असतील एकमेकाशी, आम्ही एकमेकाशी राहिलो त्याच्यामुळे ती माया आहे. चला एक ना एक दिवस आपण एकमेकासाठी लढू, एक ना एक दिवस आपण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून धनगर बांधवांना मिळालं पाहिजे. त्यांच्या लेकराचं का चांगलं होतं, त्यांनीच का डोंगर दऱ्यात हमेशा कष्ट करावं. त्यांचे लेकर अधिकारी झाले त्यांना राजकारणाच्या मागं पुढे सुद्धा पळणार नाही. धनगर बांधवाचं लेकरूच जर अधिकारी झाले ते काय पळणार राजकारणाच्या मागं, पण त्याच्यासाठी त्याला त्या हक्काचं त्याचं असणारं आरक्षण त्याला मिळून द्यावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही लढणारच. आमचा प्रश्न झाल्याच्या नंतर मी तर लढणारच. मग कधी आले का नाही आले का मग आज 50-55% समाज आमचेच मरणाचे. सगळ्या बाजूने ताकदवर येत आम्ही, तसं काही नाही, सगळ्या बाजूने पक्के येत आहे. कसं लढायची आमची तयारी, काही अडचण. चलो धन्यवाद बॉस. अजून काय झालं नाहीये, म्हणजे त्यांनी पास नाही केलं, अप्रूव्ह नाही केलं. पण मला काल ऑफर जनरेटरचा मेल आला की तुम्ही ते आय सर्टिफाय करा, पण ते आय सर्टिफाय यायला ते अजून त्यांचं अप्रूव्हल नाही झालं ना.